उन्हाळा आला की आंबे आलेच, पण लहानपणीच्या काही अशा गोड-गोड आठवणी असतात ना, ते आठवले ना, की खरंच खूप भारी वाटतं ना. जसं की आधी आपल्याला लहानपणी जेव्हा शाळेला सुट्ट्या लागायच्या ना, की असं वाटायचं कधी मम्मी-पप्पा आम्हाला गावी नेतायत. का तर सगळे भाऊ-बहीण मस्त तेव्हा एकत्र यायचे आणि त्या टायमाला मोबाईल वगैरे हे असं काही नव्हतं. तर मस्त जायचं, एन्जॉय करायचं, फक्त खेळायचं आणि बस खेळायचं. लहानपणी जेव्हा आम्ही गावी जायचो ना, तर आमची आजी आहे ना, मस्त अशी एका रूममध्ये ना आंबे गोळा करून ठेवायची. का तर आम्ही सगळे एकत्र येणार ना, तेव्हा आम्हाला खायला देण्यासाठी. आणि खरं सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणताही टाईम न बघता आम्ही सगळे बहीण-भावंड असं मस्त गोळा होऊन बसायचो आणि आजी आम्हाला एक-एक स्वतःच्या हाताने पिळून द्यायची. आता तर ती आजी माझी राहिली नाही, पण तिची अशी गोड आठवण आहे ना, जी माझ्या नेहमी लक्षात असते. तर असो, तुमच्यासोबत पण अशी कोणती गोष्ट असेल किंवा आठवणी असतील ना, मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, इथं मी आज जरा लवकरच उठली होती, तर पटापट अंघोळ वगैरे आवरून तर इकडं कामाला सुरुवात केलेली आहे आणि मी भरपूर दिवसानंतर अशी वेणी घातली आहे, तर कशी दिसते नक्की सांगा. आणि भरपूर असं हेअरफॉल पण होते प्रेग्नन्सीमुळे, पण काय नाही करू शकत त्याच्यात आपण आता. तर मला भरपूर अशी भूक लागली होती, त्याच्यामुळे म्हटलं चला चहा आणि असं भुजियाचाच नाश्ता करूया. तुम्ही पण कधीतरी असा नाश्ता करता का? तर चला, माझा नाश्ता जरी स्किप झाला असेल ना, माझ्या लेकीचा नाश्ता मला रोज बनवून द्यायलाच लागतो. तर तिचं असं चालू आहे की तिला 2-4 दिवसापासून अंडाच खायचं मन करते. तर तिला रोज हे असं काहीतरी नाश्ता द्यायला लागतो. थोडासा चहा होता तो घेतला आणि व्हिडिओ काढायचं म्हटलं ना, हा सगळ्यात मेन माझा प्रॉब्लेम म्हणजे माझं चिमू. ती ट्रायपॉड घेऊन इकडनं-तिकडनं तर पळतेच. पण जेव्हा मला व्हॉईस ओव्हर करायचं असतं ना, आजकाल तर माईक घेऊन पण इकडनं-तिकडनं पळते. काय करायचं? आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हटल्यानंतर आहे ना, हे असं काहीतरी कपड्यांचा ढिगारा लागतो, जो 2 दिवसांनी धुतल्यानंतर असा काहीतरी दिसतो. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती, की मी चिमूसाठी एक गोष्ट मागवली आहे ऑनलाईन आणि ती खूप युजफुल आहे. ती म्हणजे तुम्हीच पाहू शकता. मी जेव्हा इकडे-तिकडे कामात असते ना, की चिमू असं काहीतरी तिचं-तिचं खेळत असते आणि हे मी तिला शिकवलंय, ती स्वतःच्या मनाने करते. भारी आहे. जर तुम्हाला हवं असेल तर नक्की मला कमेंट करा. आणि इकडं माझ्या मम्मीची झाडांची फुलं बघू शकता, किती भारी आलेली आहेत. माझ्या मम्मीला झाडांचा भरपूर असा शौक आहे. ते म्हणतात ना, हौस असली ना, की माणूस कुठेही काही करू शकतो. खूप कमी जागा आहे, पण त्याच्यात पण माझ्या मम्मीने खूप छान-छान अशी फुलं लावली आहे. आणि तो जास्वंदाचं फुल आहे ना, ते स्पेशली माझ्या मम्मीने गावावरून आणले माझ्या मामाच्या. खूप भारी मोठी-मोठी अशी फुलं येतात आणि अशी झाडं म्हटलं ना, की सकाळ-सकाळी बघायला पण खूप भारी वाटतं. तर इकडं मी माझ्या लेकीसोबत थोडीशी मस्ती करत आहे आणि मम्मीने येताना मस्त असं समोसा पाव आणला होता, ते खाल्ला आणि ज्यूस घेतलं. तर चला, असा होता सुंदर दिवस. बाय.